तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण डिझायनर गळा करणार आहोत। हे अस्तर आहे आणि हे ब्लाउज पीस आहे। 30 छातीचा ब्लाउज आहे। शोल्डर मी 5 घेतलाय, गळा रुंदी 2, आणि गळा आहे 9। मी आधी ही सरळ लाईन मारून घेते। आपल्याला डिझाईनचं करायचं आहे, तर हे सरळ कटिंग करून घ्यायचं आहे। गळा आपला 9 आहे, म्हणून मी हा भाग ठेवून द्यायचा आहे आपल्याला। मी याला कॅनव्हास चिटकून घेते, जेणेकरून आपला गळा असा व्यवस्थित कडक राहतो। हे बघा, मी असं प्रेस करून घेतलंय। ब्लाउज पीस पण असं कटिंग करून घ्यायचं। सरळ बाजू आहे, अस्तर असं ठेवायचं आहे त्याच्यावर। मी दुसरा पण असा करून घेते। हे बघा, मी असे दोन्ही करून घेतले आहेत। आता आपण आधी टक्स मारून घेऊया याला। मी पहिली लेस लावून घेते। हे असं करून घेतलंय। आता मी हा ब्लाउज पीसचा कापड घेतलाय। मी हा 5 इंचाचा घेतलाय, डबल फोल्ड आहे। असं मी 19 इंच घेतलाय। आता आपल्याला सरळ बाजू आत घ्यायची आहे आणि इथून शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारून घेते। आता आपल्याला पलटी मारायचं आहे। हे बघा, हे असं करून घेतलं ना, मग आपल्याला असे बॉक्स प्लेट करायचे, अशी 1-1 इंचाची। मी आधी हे प्रेस करून घेते व्यवस्थित एकदम, म्हणजे आपल्याला प्लेटी घ्यायला बरं पडतील। हे बघा, मी असं प्रेस करून असं बॉक्स करून घेतलेत। आता आपण ह्याच्यावर शिलाई मारून घेऊया। हे असे बॉक्स करून घ्यायचे। ते बघा, हे असे बॉक्स प्लेटी करायचे। जास्त कापड आहे, आपण हे कटिंग करून घेऊया। हे आपण आतमध्ये असं फोल्ड करून घेऊया। खालून पण आपल्याला तशीच शिलाई मारून घ्यायची आहे। आता आपल्याला ह्याचा मध्य काढायचा। हे आपलं 4.5 आहे, 2.25
चा काढायचा आहे मध्य. हे बघा हे असं आहे ना. आधी आपण इथे टक्स मारून घेऊया. कमी जास्त बघून घ्यायचे आधी. करून आपल्याला आता आपल्याला याला मध्ये नाडीला लावायची आहे. इथून घेते आणि असे पण सरळ पण 3.5 इंचच घेते. सरळ आधी कटिंग करून घेऊया आपण. हे जे अस्तरचं काढून ठेवलेलं होतं त्याच्यानुसार हे माप घेतलंय. आता आपण अशी शिलाई मारून घेऊया.
मार्क करते. बघा आपली डिझाईन तयार झाली आहे. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.